तर कुठल्या तरी पांडूनी आवेज नाव काहीतरी त्यांनी आपलं इंस्टाग्रामला उघडलं फेक अकाउंट की सगळ्यांना रिक्वेस्ट टाकली, मेसेजेस टाकले की हॅलो भाई आपके फोन पे कुछ पैसे पडे होंगे तो भेज सकते हो क्या. आता एवढा कट्टर मराठी मी आणि मी कुणाला हिंदीमध्ये मेसेज करेल असं होईल का. त्यातले 15 ते 20 मिनिटातच आयडीचा बाजार उठवला. एवढ्या लोकांनी रिपोर्ट केले. मला हसायला आलं की आय घातली. माझ्यासारख्या पोराचे बी फेक अकाउंट निघायला लागल्यात म्हणजे मोजून 10व्या मिनिटाला ते आयडी उडली. सोशल मीडियावर काउंट करणे असेल पण इन पर्सन इन जिंदगीत भाऊ लय जणांची मन जपलेली आहेत. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. इव्हिनिंग झालेली आहे, 6 वाजलेले आहेत आणि उरकलेले. आज सीन असं आहे की काहीच सीन नाही आहे पण आहे काहीतरी सीन. काय करू डोकं चाला ना, कुठं जायचं काय करायचं. बट सीन असं आहे की बघता बघता आपल्या गाडीला वर्ष पूर्ण झालं. म्हणजे जवळपास 1 वर्ष कसं गेलं घंटा कळलं नाही मला. कळलं पण कसं, इन्शुरन्स एक्सपायर व्हायला लागलेला आहे गाडीचा. सो शोरूममधून फोन आला की सर तुमच्या गाडीचा इन्शुरन्स एक्सपायर होईल 4-5 दिवसात, रिन्यू करून घ्या. आता यायला म्हणलं गाडी घेणं सोपं आहे, गाडीचा खर्च लई बेकार आहे भाऊ. काय सांगू तुम्हाला, लई बेकार. तर सीन असं आहे की आता उरकलेलं आहे आणि शोरूमला चाललेलं आहे इन्शुरन्स रिन्यू करायसाठी. सो आता बघू, मला तर आयडिया नाही कितीला आहे काय, आता इन्शुरन्स गेल्यावरच कळेल. सो बघू आजच्या दिवसात काय होते. स्टेटून गाईज बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं सर सबस्क्राईब करून टाका. सो गाईज हे शूज आहे का, हे शूज 2 ते 2.5 वर्ष झाले आहेत असं आहे. आणि चपला आहे का 300 रुपयाच्या चपल्या आहेत, फाटून पार फेकून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो बाई, क्वालिटी वापरा, क्वांटिटीच्या नादी लागू नका. एकदा पैसे जास्त जातील पण लाईफ लॉंग टिकल. चला आता चाललेलं आहे. सोडून बोलून एका ठिकाणी पण जायचं होतं पण म्हणलं थांबव जरा, पहिलं फायनल होत्या, उगाच उड्या मारून उपयोग नाही. पहिलं तर शोरूमला जातो, जरा बघू जरा इन्शुरन्स आहे. तर खर्च व्हायला लागला. तसं 2026 चालू झालं ना, खर्चच चालू झालं आहे. पहिल्या दिवशीपासूनच रोजचं 2-4 हजार रुपये जाते ते. आता इन्शुरन्सला किती जात आहे काय माहिती. चला शोरूमला आलेलं आहे. सो काय असं कुठं झालं. आता इथं गाडी लावली मी आणि हँड ब्रेकच नाही लावला. समोर BMW GT होते, डायरेक्ट GTचा भोगाच झाला असता. GTचा नसता पण आपल्या खिशाचा भोगा झाला असता बरोबर द्यायला. आता शोरूमला चाललेलं आहे जरा इन्शुरन्सचा इश्यू. एक तर ऑलरेडी इन्शुरन्स एक्सपायर व्हायला लागला आणि गाडी अडकायचा विषय व्हायला लागला. चला. आणि कन्झ्युमेबल्स कव्हर कंटिन्यू करायचं म्हटलं होते ते फोनवरती. ते RSS पण आहे. Meanwhile, तो गाईचं काय नशीब खराब आहे, कॅमेरा चालू केला, लाईट बंद केली कोणीतरी. तो गाईच इन्शुरन्स रिन्यू केलाय. 13,000 रुपयेचं वर्षाला इन्शुरन्स आहे आणि परवा लगेच 15,000 रुपये हप्ता बी गाडी वापरमध्ये एका विषयी. आणि टॅटूला 15-1 रुपये जातात ते वेगळंच. म्हणजे गाडी घेतल्यापासून महिन्याला 30-35 हजारातूनच लागतंय. सत्य आता काय आता चालायचंच. किती क्लोज कॉल होता बघा, एवढा क्लोज कॉल होता ना. मी गाडी तिकडं लावलेली जरा बागा. पण विषय असा आहे, मी हेडब्रेकच नाही लावला. लपड्याची काम सगळी. ₹1,00,000 नुकसान झालं आपल्या लाखाचं, त्याचं 2-3 लाखाचं. a few moments later. सो गाईज 9 वाजलेले आहेत ॲज युजल. रोज रात्रीचं कुठं हिंडाय जातो, कोणालाच तपास नसतो, एकटाच फिरतो मी. काय सांगू तुम्हाला, छुपे राज. आज पण संध्याकाळ बी नाही म्हणायचं, रात्र झाली, 9 वाजलेले आहेत. आमच्या मम्मीने पण निघताना आज प्रश्न विचारला, रोज रात्रीचं एकटाच जातोच कुठं? नाही तवा चिरागला घेऊन जातो कंटिन्यू, आता जातो कुठं तू? तर हम जा रहे हैं खराडी वापिस. क्यों जा रहे हैं वो तुमको पता लग जाएगा हम जब पहुंचेंगे उधर. तो चलो जाएंगे, क्या होता है देखेंगे. Meanwhile, 12 वाजलेले आणि आत्ताशी घरी निघालेलो आहे. हे सवयीचं काय करू मला तर डोकं चालायला. म्हणजे कसं काय मी विसरतोय ब्लॉग काढायचे काय माहिती. त्याच्या आयला एपिक्स लिंबू मिरचीचा विषय दिसतोय. म्हणजे कोणतरी खरंच आपलं चित्त आहे की बाबा यांनी ब्लॉग केले नाही पाहिजे म्हणून. कारण की एवढा राव मी मला लक्षातच जात आहे ब्लॉग काढायचा. पण ठीक आहे, आत्ता आलं लक्षात. सो म्हणलं आता तरी काढावं ब्लॉग थोडा काय ना. सो चाललोय, जेवायला गेलतो, जेवण झालंय आणि आता घरी निघालेलं आहे. सो गाईज कसा बसल्या कुठं ना असेल बघा. आता तुम्हीच मला सांगा, सुखाने घरी येत होतो
कंटिन्यू फोन वाजायला लागले. आईला म्हणलं एवढे फोन कसं काय यायला लागलेत मला. तर कुठल्या तरी आंडू पांडूनी आवेज नाव काहीतरी त्यांनी आपलं इंस्टाग्रामला उघडलं फेक अकाउंट उघडलं. सेम सगळं आयडी फिडी फक्त पुढे अंडरस्कोर 2 जास्त टाकले आणि सेम डीपी माझा, सेम सगळे फोटो 10-12 फोटो उचललेत आणि पोस्ट करून टाकलेले आहेत. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट टाकली, मेसेजेस टाकलेत की, आणि मेसेजेस भी टाकलेत कसे माहितीये का की हेलो भाई आपके फोन पे कुछ पैसे पडे होंगे तो भेज सकते हो क्या. आता काय माहिती मराठी माणूस एवढा कट्टर मराठी बी, आणि मी कुणाला हिंदीमध्ये मेसेज करेल असं होईल का. लोकांना बी लगेच कळलं. ज्यांनी मला फोन केले ना त्यांनी मला फोन करायच्या आधी 2 शिव्या दिल्या, तिथं रिपोर्ट मारला आयडी, मग मला फोन केला की भाऊ आपलं कोणतरी फेक आयडी उघडलेले वाटतं. मला हसायलाच आलं ते. ज्या आयला मी बघितलं ते आयला म्हणलं सेम टू सेम सगळं त्या आईला. आणि मेसेजेस करतोय, फोन करतोय, फोनच उचलत नाही. पण मे बी उडलं ते आयडी, युजर नॉट फाउंड दाखवते. आता लय 15 ते 20 मिनिटातच आयडीचा बाजार उठवला. एवढे लोकांनी रिपोर्ट केले तिथं. अवघड गावी. हे सोशल मीडिया असलं नाही, असलं चालतंच काय ना काहीतरी. फक्त स्टोरी टाकून दिली मी इंस्टाग्रामला. आता तुम्ही बघितले असेल काल स्टोरी की फेका नाही का, फेक आयडी रिपोर्ट करा वगैरे वगैरे. बाकी काय विषय नाही. मेसेज व्हायला नको कुणाचा. पैसे तर कोण पाठवणार नाही कुणाला. एवढे पैसे वर नाही आलेले की बाबा मी मेसेज केला आणि गपक्यान लगेच पैसे पाठवले. आणि जरी एखादा हंबल असेल मला पैसे पाठवणारा कोण असेलच, तो पहिला मला फोन करेल की काय विषय म्हणून, आणि मगच पैसे पाठवेल. त्यामुळे एवढा लोड नाही की बाबा कोण पैसे पाठवेल नाही पाठवेल. पण मला हसायला आलं की आय घातली. माझ्यासारख्या पोराचे बी फेक अकाउंट निघायला लागल्यात म्हणजे विशेष आहे. आणि लोक बी किती येडे असतील. म्हणजे आता एखाद्या प्रोफाईलला फॉलो बॅक देताना माणूस पोस्ट बघतं कधी टाकलेत काय टाकलेत, किंवा फॉलोअर्स बघतं, हे बघतं, काय ना काहीतरी बघतं. लोक बी येडी काय बघा ना काय नाही. फॉलो बॅक दिलाय भाऊचा आयडी, आपल्या भाऊचा आयडी फॉलो बॅक द्या, फॉलो बॅक. अरे काय भाऊचं एकच आयडी ओरिजिनल शुभ शिवरकर 81, त्या व्यतिरिक्त भाऊचं एक ही आयडी नाही. त्याच्यामुळं भविष्यात जर असेच कोणी फेक आयडी वरून तुम्हाला रिक्वेस्ट किंवा मेसेजेस केले तर इग्नोर मारा, रिपोर्ट मारा. हा अवघड काम आहे. सुखासुखी येत होतं बघा जीवन, म्हणलं आता सुखासुखी घरी जाऊन पडावं. आईला म्हणलं फोन येतात एवढे, आणि अननोन म्हणजे अननोन इन द सेन्स इंस्टाग्रामला जे कनेक्ट आहेत ना, मला ऍड आहेत ना फ्रेंड्स लोक, म्हणजे असं एवढं माझं नाही का कनेक्शन नाही किंवा त्यांचा नंबर पण नाही माझ्याकडं. त्यांनी पण इंस्टाग्रामला कॉल केले ना मला की हे आयडी वरून मेसेजेस आलेत वगैरे वगैरे. मी काय एवढं रिॲक्ट करणार आहे तेव्हा, माझं कुठं काय आहे तेव्हा त्यात. त्याच्यामुळं म्हणलं हा का, म्हणलं ठीक आहे ब्लॉक करून टाका एवढंच बोललं. आणि एक स्टोरी टाकून दिली आणि चल मारला. आता बघू आयडीचं काय ते आता होईल मे बी, कारण एवढं पब्लिक आहे आपलं. 10 मिनिटात 100-200 लोकांनी तिथं रिपोर्ट मारले म्हणजे होते कायच आयडी राहते तेव्हा. आणि सगळ्यात मोठा आयडी आपल्याकडे विघ्नार्थ डेकोरेटर्स, त्यांनी ब्लॉक मारलं आणि रिपोर्ट मारलं म्हणजे संपला विषय. आयडी काय, आयडी माझ्या ऑलरेडी पहिल्यापासूनच आहे ना. माझे इंस्टाग्रामवर भरपूर आयडी आहेत नाही का, फॅन पेजेस. पण ते फेक आयडी नाही, ते फॅन पेज आहेत. ते सगळे आपले चाहत्यांनी उघडलेले आहेत. आपल्या नाही का फोटो कधी कोणाला मेसेज नाही किंवा मिसयूज नाही त्याचा. हे 10 मिनिटात अकाउंट उघडलंय, 10 मिनिटातच सगळ्यांना रिक्वेस्ट टाकून मेसेजेस केलेले आहेत. असलं तर उद्योग आहे. आता चालायचंच. आवेज काहीतरी नाव येतं, आवेज पुढं नाही मला लक्षात आलं. मला पण नाही पिण्याने बघितलं ते आवेज काहीतरी. पण जाऊ दे काय लोड एवढा. चाललो आता घरी. 12:30 वाजलेले आहेत बघा. मी कवाच घरी पोचलो असतो. हे सिअप्पेच्या नादात आपलं हळूहळू गाडी फोनवर बोलत नाही का इकडं तिकडं निवांत आलो ना, तर मी कवाच पोचलो असतो. ठीक आहे चालायचं. चला जाऊया घरी. मग बघू जरा काय नक्की घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आयडी नक्की कोणतं होतं आणि कुणी उघडलं होतं. नेमकं एकच फोन आहे ना माझ्याकडं, त्यामुळे तुम्हाला आता दाखवता यायचं नाही. घरी जाऊन मी दुसऱ्या फोन मधून शूट करून दाखवतो तुम्हाला. चला घरी पोहोचलेलो आहे. आणि काय पावर आहे, 10 माणसाने फेक आयडी उघडलंय, रप सगळ्यांना फॉलो केलंय, मेसेज केलेत, आणि मोजून 10व्या मिनिटाला ते आयडी उडलंय. म्हणजे विचार करा किती आपले गँग मध्ये किती पावर असेल, किती म्हणजे एकनिष्ठ लोक असतील माझे नाही का, की भाऊ रप सगळ्यांनी फोन वगैरे करून रिपोर्ट करू. एक भाऊचा तर फोन आला तर मला आम्ही 25-30 जण बसलोय. म्हणलं दादा सगळ्यांच्या फोनवरून बघा असे रिपोर्ट मारतो ना, मला उडेलच आयडी. आणि 10व्या मिनिटाला आयडी उडलं. चेष्टा आहे होय, डेंजर काय आहे. सगळं डॉन म्हणतात, डॉन शुभ शिवरकर बोलते. निदान मस्त व्ह्यूज नसू द्या, पण सोशल मीडिया काउंट कमी असेल, पण इन पर्सन इन जिंदगीत भाऊ
लय जणांची मनं जपलेली आहेत आणि लय जणांची मनं पण जिंकलेली आहेत. आपला स्वभाव जेवढा रॉयल आहे ना की माणूस 2 मिनिटं जरी मला भेटला ना भाऊ आपला चाहता होऊन जातो. कारण मनात खोट नाही ना आपल्या, जे काय आहे ते रिअल आहे. कुणाबद्दलच वाईट विचार करत नाही, वाईट चितत नाही. सगळ्यांसोबत हसून गोड बोलून राहतो मी. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आवडतो मी. त्यामुळं कुणा ना कुठं सोशल मीडिया काउंट कमी असेल किंवा व्लॉग्सला व्ह्यू कमी असेल, पण इन पर्सन असं मी कुठं गेलो ना भाऊ मन जिंकणारी इज्जत भेटते. इन पर्सन असं कुठं गेलो ना भाऊ लोक मन जिंकतात आपलं, थोडी इज्जत देतात. चालायचं. सो घरी पोहोचलेलो आहे. हे काय होत राहतं असलं सोशल मीडियाचं काही नाद बेकार येऊ. सोशल मीडिया सगळ्यात घाण तसं म्हणाय गेलं तर. आता तुम्ही बघताय ना जे काय उघडे वाचताय, इज्जत बी जाती, लोक नावं पण ठेवतात, सगळे करतात, सगळं पचवून पुढे जायला लागतं. सर ठीक आहे, चालायचं. सो डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.